हॅलो. नमस्कार सर, प्रीती बोलते. हा नमस्कार नमस्कार बोला. तर तुम्ही रात्री न्यूज टाकली आणि हो. निवृत्ती यादव सर नाहीत का अहमदपूरचे? हा हा हा, अहमदपूरचे निवृत्ती यादव सर आहेत. त्यांनी मला स्वतः मदत करतो म्हणून फोन केले. आपल्या बातमीची त्यांनी दखल घेतली आणि बर. मला अहमदाबादला जावा हा. आणि माझा तुमच्या हाताचा पूर्ण खर्च मी पूर्ण करतो, जाण्या येण्याचा राहण्याचा सहित मी पूर्ण खर्च करतो म्हणले. बर बर बर. आपल्या बातमीची दखल घेऊन त्यांनी माझं काम केले. धन्यवाद सर. ठीक आहे तुमच्या ठीक आहे. ओके ओके ठीक आहे, होऊ द्या. तुमचं काम झालं, मला पण समाधान वाटलं. हा हा. निवृत्ती यादव साहेबांचा नंबर माझ्याकडे नाही आहे, त्यांचा नंबर मला पाठवा. हो सर, पाठवते तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे ओके. हो सर हो. हॅलो नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर, बोला की. निवृत्ती यादव साहेब बोलतोय माझ्याशी. हा बोलतो सर, बोलतोय, बोला. अगोदर कोणत्या शब्दात तुमचं अभिनंदन करावं किंवा कौतुक करावं याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. नाही सर, काय कळत. खूप खूप तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद सर. नाही नाही, तुमची मला सकाळी उठल्या ती मला माझ्या ह्याच्या ग्रुपवर ही आली, हा हा मुलीचा व्हिडिओ आला हा आणि ते त्या मुलीची व्यथा जी ऐकली ते हा मग ते हा तिनं मला रडून पूर्ण ती कहाणी सांगितली होती. आणि आता नाही मी काय करू शकतो त्यांच्यासाठी? नाही, तुम्हाला धन्यवाद दिलं पाहिजे. तुम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक मुलीचा आवाज झाला तुम्ही ते. अगदी अगदी 24 तासाच्या आत तुम्ही दखल घेतली आणि त्या मुलीला हात मिळाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि निवृत्ती यादव साहेबांच्या माध्यमातून हा हात मिळणं. नाही नाही सर, एक तुमची म्हणजे तुमच्या समजा तुम्ही जर आम्हाला ती माहिती झालं नसतं तर मला कदाचित गोष्ट माहिती बी झाली नसती. एवढा मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे ते सकाळी फोटो पाठवले त्या मुलीनं. हा हा ते बघूनच म्हणजे असं एकदम मन हेलावलं असं बघा. ते म्हणजे एवढं म्हणजे ते हात तुटलेला, ती सिच्युएशन, ते ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला होता ते बघून निश्चितच करायचं. उद्या जात आहेत तिने अहमदाबादला. हो साहेब बोलले, तिने प्रीतीने स्वतः मला सांगितली फोन करून की साहेब तुम्ही माझी बातमी केली, मी बोलले फोनवरती आणि ते तुम्ही माझं व्हायरल केलं फेसबुक मध्ये आणि युट्यूब वरती, आणि ते बघून लगेच निवृत्ती यादव साहेबांनी माझी दखल घेतली आणि मला बोलवलं अहमदाबादला, असं सुद्धा सांगितलं. माझं मन इतकं भरून आलं. नाही नाही, तुम्ही सत्य तुमच्यामुळेच हे मला म्हणजे माहिती झालं. मुळात सांगतो मला, मी तुमची सामाजिक तुम्ही जे तुमचा दृष्टिकोन आहे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जे आहे, त्या दृष्टिकोन मला माहित झालं. आणि मी सकाळी मग ती बघितल्यानंतर माझे जेवढे सोर्स आहेत, समजा भारतात जे ह्या काम करणारे एजन्सी आहेत, ते सर्वांना फोन केले. काही लोकांचं म्हणणं आलं की आम्ही अर्धाच हात म्हणजे कोपरापासून तुटल्यानंतरच आम्ही हे करतो, म्हणजे पूर्ण हात नाही करत. आता ही एक पहिली केस आहे की अहमदाबाद मध्ये पाठवतो आपण, ती वरून करता येते. म्हणजे ह्याच्या अगोदर असे वरून हात तुटलेले म्हणजे फार रिअर केस असते. हात तुटलेले कोपरापासूनचे पुढचे समजा. बरोबर. आता हे एकदम म्हणजे वेगळ्या पद्धतीचं ऑपरेशन होईल, तर ते हे करतील. बोलत असताना प्रीतीने मला सांगितलं होतं की 23 नोव्हेंबरला माझं लग्न आहे. होय होय सर. आणि ते ऐकून अतिशय भारावून येत होतं मला पण. नाही नाही सर, आपण हेच असते सर, आपल्यातून जेवढं होईल तेवढं सामाजिक बांधिलकी करत असतोय सर आपण. काही म्हणजे आपल्याला काही म्हणजे हे पाहिजे नाही, पण ते लेकराचं चांगलं होते आपल्याला, हे महत्वाचं आहे तुमच्यामध्ये. आणि माझा पण तोच उद्देश होता सर की खरंच या बहिणीला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. कोण देवता होऊन येईल, देवदूत कोण ठरेल. आणि यापूर्वी आपली भेट झाली असं मला वाटतंय सर. आपण ह्याला बसलो होतो आपण हॉटेलला, आपण मुंबईमध्ये एक वेळेस खनारे साहेबांसोबत भेट झाली. बरोबर बरोबर सर. एक वेळेस सिद्धार्थ सोबत भेट झाली, एक वेळेस स्वामी सरांसोबत आपली भेट झाली. बरोबर साहेब, बरोबर बरोबर बरोबर. आपले स्वामी सर, प्राध्यापक विश्वांभर स्वामी सर. हो साहेब. आपण जेवण केलं सोबत. नक्कीच नक्कीच. चंद्रशेखर भालेराव वगैरे सर्व होते, आपली टीम सर्व. म्हणजे देवाच्या रूपात आजही माणसे आहेत, हे इतकं जरी म्हणलो तुमच्यासाठी तरी कमी नाहीये. बरोबर साहेब. 24 तासाच्या आत एखाद्या व्हिडिओची तुम्ही दखल घेऊन, त्या मुलीचा संपर्क नंबर घेऊन आणि तिची लगेच सगळी सोय करणं, हे आजकाल नाही. मला 1-2 तासामध्ये लागले. तुमचं मला मी केल्यानंतर आज माझ्या मुलीचा वाढदिवस होता. आणि आज म्हणजे 11 तारीख आहे. मी वाढदिवसाचे काहीतरी सामाजिक उपक्रम राबवतोच मी. सकाळी उठल्या मी असंच बघून मला माझ्या ग्रुपवर, कुठला माहित नाही कुण्या ग्रुपवर, ते तुमचा व्हिडिओ आला. ते व्हिडिओ बघितल्या माझंच मी स्तब्ध झालो.
हा मग ती मला म्हणजे बायको बाजूला बसली, काय झालं? मी म्हणलं व्हिडिओ असा असा. हा. तर ती आमच्या शाळेमध्ये अंजली पांचाल नावाची एक शिक्षक आहे. हा तिची क्लासमेट आहे म्हणते त्या मुलीची. बर बर मग तिने म्हणले की आपल्या शाळेमध्ये शिक्षक आहे, तिची क्लासमेट आहे म्हणे. मग तिने अंजलीला फोन केली. त्या अंजलीने तिला बोलले तिचा मग ते सांगितले असंच. मग तिने मला ते फोटो पाठवून दिले ते ऍक्सिडेंट झालेल्या त्यावेळेसच्या. हा हात बाजूला तुटून पडलेला आहे. बर ते एकदम म्हणजे शब्द हेच नाही म्हणजे ते काय मला सुधारलं नाही 15 मिनिट मी आपण काय बघतोय सकाळी. अशी परिस्थिती झाली. धन्यवाद साहेब. एका भगिनीला आपण हात हा आधार देऊन, तिचा गमावलेला हात आधार देऊन तिचं आयुष्य उभं करण्यामध्ये तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्यामुळे सर मला माहिती झालं. तुम्ही जर मला समजा तुम्ही दखल नाही घेतली असती किंवा तुम्ही जे आता सामाजिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही त्या गोष्टी समोर केला बांधिलकीने सामाजिक बांधिलकीने होय आणि ते चांगला माझ्यापर्यंत मेसेज आला. ती मला माझे सोर्स आहेत, मी सोर्स हे केलं खंगाळले सर्व लोकांना फोन केले माझे जवळजवळ भारतामध्ये काही 7-8 लोक आहेत असे काम करणारे एजन्सी मोठमोठ्या. तर काही जणांचं ते तुम्हाला सांगितलं की अर्ध्या हाताच्या नंतरच करू शकत होते, पण ही एक अहमदाबादला भेटले. हे बरं आता वर्ल्ड क्लासची ट्रीटमेंट आहे तिथं अहमदाबाद. हे अहमदाबाद मध्ये झालं नाही तर कुठंच होणार नाही मग ट्रीटमेंट असं आहे ते. बरोबर. हा 6 महिने तिला 8 महिने करावा झाले लागला, परंतु तिला कुठेही न्याय मिळाला नाही असं तिनं सांगत होती. ते ऐकून मला अतिशय हे होत होतं आणि प्रयत्नात होतो. बऱ्याच संपर्कात असलेल्या लोकांना फोनद्वारे ही सांगितलं होतं मी असा एक प्रकार आहे बघा, तुमच्या माध्यमातून होते का. परंतु तुम्ही न म्हणताही त्या गोष्टीची दखल घेतलात साहेब. यासाठी खरंच कौतुकासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब तुमचे. केव्हा बी अर्ध्या रात्री काही मदत लागेल तर फोन करा. अशा आपण तुमच्यासाठी, कारण तुम्ही सामाजिक बांधिलकी दाखवून बातमी दाखवली आणि ती माझ्यापर्यंत पोहोचली. नक्कीच सर. आणि मला असं वाटलं की आपण एक माणूस म्हणून आपण ह्यांची मदत करू शकतो. ठीक आहे म्हणून आपण त्यांना मदत केली. ठीक आहे सर. आवाज बहुजनांचा.